उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएमची गडबड आता लोकांसमोर आली आहे। अमोल कीर्तीकरांना मतमोजणीचं सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिल्यानंतर चारही बाजूने टीकेची झोड उठली आहे। त्यातच आता आदित्य ठाकरेंनीही या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं म्हटलंय। वन्स अ चीटर ऑलवेज अ चीटर, तसंच वन्स अ फ्रॉडस्टर ऑलवेज अ फ्रॉडस्टर अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। एलॉन मस्क यांच्या ट्विटचाही दाखला आदित्य ठाकरेंनी यावेळी दिलाय। तर बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्याच्या मागणीवर ठाम असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। ईव्हीएम बाबत आरोप हा त्यांचा रडीचा डाव असल्याचा पलटवार शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी केलेला आहे। त्याचबरोबर लोकशाही आहे, ते कोर्टात जाऊ शकतात असंही वायकरांनी मत मांडले आदित्य ठाकरेंच्या आव्हानाबाबत। कालच मला वाटतं इलॉन मस्क यांनी ईव्हीएम बद्दल ट्विट केलं होतं। त्याचसोबत आज देशभरातून सगळेच आपण पत्रकार म्हणून असाल, जे सिव्हिल सोसायटी येते आणि आम्ही सगळेच ट्विट करत आहोत की उत्तर पश्चिममध्ये जो घोळ झालेला आहे, एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे। म्हणजे त्यांना ती अनिल मसीसारखी फुटेज नकोय वाटतं, कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली। दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते, आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं ईव्हीएम उघडण्याचं। ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली, जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली, तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झालाय हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल। आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता, हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय। ईव्हीएम हँडल केलं गेलंय का, टेम्पर्ड केलं गेलंय का? असं म्हटलं जातं वन्स अ चीटर ऑलवेज अ चीटर, तसं वन्स अ फ्रॉडस्टर ऑलवेज अ। पहिल्याने त्याने त्यावेळेला ज्यावेळेला बॅलेट पेपरची काउंटिंग ही सकाळी 8 वाजता झालेली आहे सुरू, आणि त्यामध्ये 1501 त्यांना मिळाले आहेत आणि 1550 मला मतं मिळालेली आहेत। 1550 हा एक पार्ट झाला। दुसरा पार्ट ईव्हीएम मध्ये ते एक जिंकलेले आहेत। आता एकने जिंकलेले आहेत, 1550 तिथे मला मिळालेले आहेत आणि त्यामध्ये मायनस होऊन 48ने निवडून आले, डिक्लेअर झाले आणि सर्वांसमोर तिथे हजारो पोलीस, 20 कॅन्डिडेटचे सर्व उमेदवार म्हणजे त्यांचे प्रतिनिधी हे 20च्या 20 कॅन्डिडेट आतमध्ये, आणि रवींद्र वायकर जाऊन काहीतरी वेगळं करू शकतो। हे कसं काय कळत नाही मला, हे काय चाललंय? रडीचा डाव चाललेला आहे, त्यांना त्यांच्या जिवारी लागलेला आहे आणि जिवारी लागल्या कारणाने हे सर्व यांचं ट्विट आणि हे चाललेलं आहे। त्यामुळे रडीच्या डावाला मी काय महत्त्व देत नाही आहे। त्यांना जे काय करायचं द्या, दूध का दूध। इलेक्शन कमिशनरने ज्या पद्धतीने जे इलेक्शन घेतलेलं आहे ते योग्य तऱ्हेने घेतलेलं आहे। आता दुसरा प्रश्न तुम्ही झाला ते मोबाईल, तिथे किती जणांकडे मोबाईल होते? या आतून बातम्या वगैरे काय येत असतील किंवा तुम्हाला देखील येत असतील, किती जणांकडे आहे? मग ते 188च्या कायद्याप्रमाणे जे काय फाईन असतील की 500 रुपयाचं फाईन असेल वगैरे, ते काय ते बसेल ना। म्हणून काय कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते ईव्हीएम हॅकचं काय हॅक करता येते का ईव्हीएम मशीन इथून बाहेर? त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे रेडीचा डाव चाललाय, त्यामुळे त्याला मला काय उत्तर द्यावं असं वाटत नाही आणि तरी एक्सप्लेन केलेलं आहे। सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली, त्यांनी द्यावं ना। कायद्यात जे काय असेल, मी म्हणतो ना, मी त्यावेळेलाही सांगितलं की आम्ही कोर्टात जाणार आहेत, हक्क आहे, लोकशाही आहे, जाऊ शकतात।